हा विद्यार्थ्यांचा आक्रोश बघताय? हा आक्रोश आहे पेपर फुटीमुळे धुळीस मिळालेल्या त्यांच्या स्वप्नांचा। व्यवस्थेला जाब मागणारा हा तरुण सत्याच्या कधीच पचनी पडला नाही। पण आजची मेनस्ट्रीम मीडिया काय करते? ती विद्यार्थ्यांवरच प्रश्न विचारते, त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या शिक्षकांवर चिखलफेक करते। कालच टीव्हीवर अंजना ओम कश्यप यांनी सिस्टीमच्या जबाबदारीकडे कानाडोळा करत ट्यूशन माफियाच्या नावाखाली थेट यूट्यूबवरील या शिक्षकांवरच निशाणा साधला। 2014 पासून देशात तब्बल 93 पेपर्स लीक झालेत। गेल्या 12 वर्षात या चॅनलने यावर कोणताही शो केला नाही। माफिया तेव्हा नव्हते का? हा खटाटोप आजच, कारण आज पहिल्यांदाच हा देश सत्तेला आक्रमकपणे जाब विचारतोय आणि व्यवस्थेचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी या मीडियाला हा नवा नरेटिव्ह पेरावा लागतोय। वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत 157व्या क्रमांकावर का फेकला गेलाय याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा कालचा शो। अशा निराशेच्या काळात सोशल मीडिया एक भक्कम पॅरलल मीडिया म्हणून उभा राहतोय। म्हणूनच आता या पर्यायी आवाजाला टार्गेट केलं जातंय। गेल्या महिन्यातच सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुण, RTI कार्यकर्ते आणि इन्फ्लुएन्सर्सना चक्क परजीवी आणि झुरळ म्हटलं होतं। हा त्याच क्रूर पॅटर्नचा भाग आहे। पण सत्ता नेहमीच न्यूटनचा गतीचा तिसरा नियम विसरते, जो सांगतो प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते। या काळात सोशल मीडियाने धारण केलेलं हे अकराळ विक्राळ रूप आता सत्तेला मीडिया मागे लपू देणार नाही। खूप दिल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा, आता या व्यवस्थेची परीक्षा आहे। प्रत्येक लीक पेपरवर आता राजीनाम्याची प्रतीक्षा आहे।